नगरपंचायत निवडणूक निकालाबाबत नागरिकात उलटसुलट चर्चा। मालेगाव निवडणूक दिनांक 2 डिसेंबर रोजी शांततेत पार पडली असून त्याचा जाहीर निकाल म्हणून नागरिकांच्या मताने 3 डिसेंबरला पाहिजे होता, परंतु शासनाच्या निर्णयाने तो 21 डिसेंबरला ठेवला असल्याने उमेदवारांच्या व मतदारांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत। त्यामध्ये जेथे ईव्हीएम मशीन ठेवले आहेत ती स्ट्रॉंग रूम आहे काय, तेथे उच्च दर्जाची सुरक्षा आहे काय, लाईन गेल्यास जनरेटरची व्यवस्था आहे काय, तेथे अग्निशमन दलाची व्यवस्था आहे काय, तसेच ईव्हीएम मशीन बॅटरी टिकून राहील काय, ती डिस्चार्ज झाली तर काय होईल, इलेक्ट्रिकमुळे 3 किलोमीटर वरून ईव्हीएम हँग करता येते, ती हँग होणार नाही अशी व्यवस्था केली आहे काय, कॅमेरा लावले आहेत काय, परंतु लाईन गेली असल्यास पूर्ण व्यवस्था कशी राहील, असे प्रश्न उमेदवार तथा नागरिकांच्या मनामध्ये समभ्रम तयार करीत आहेत। 2 दिवसाच्या मधात काही झाले असल्यास कोण जबाबदार अशी चर्चा नागरिकात जोर धरत आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत।